Next point we will see age length. Age length and particle parameters. Age length and particle parameters of unit cell. Of कोणाची पाहू? Unit cell. That is cubic unit cell. Okay, unit cell that should be cubic. Age length म्हणजे इट इज डिनोटेड बाय काय असतो a आणि ह्या पार्टिकलचे पॅरामीटर पाहतात आपण. एज लेंथ इज डिनोटेड बाय व्हॉट a. तर एक चार्ट आहे, याचा एक टेबल आहे. सो विल सी द टेबल इन दिस वे. एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल राइट द क्यूबिक सिस्टम और यूनिट सेल. युनिट सेल तीन प्रकारचे असतात, तुम्हाला माहिती आहे. कोणकोणती युनिट सेल असते? एक सिंपल क्यूबिक, इट इज कॉल्ड एज एससी. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज व्हाट? एससी. द सेकंड इज बीसीसी. द थर्ड इज एफसीसी. एफसीसी म्हणजे काय? फेस सेंटर्ड क्यूबिक. पीसीसी म्हणजे काय? बॉडी सेंटर्ड क्यूबिक. एससी म्हणजे काय? सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता रिलेशन बिटवीन आर आणि ए. आर आणि ए यामधला रिलेशन बिटवीन आर अँड ए. आर व ए याच्यामधला संबंध. द रिलेशन बिटवीन आर अँड ए, दिस इज द युनिट सेल्स रिलेशन बिटवीन आर अँड ए. त्यानंतर याची आपण काय पाहतो? व्हॉल्यूम. दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ one particle and the total volume of. Okay, this is the volume of particle. जे आपण आताच पाहिलं, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. हे सगळे पार्टिकलचे पॅरामीटर आहेत. पार्टिकलचे पॅरामीटर्स, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल अँड टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम ऑफ कोणाची? पार्टिकल. Total volume of particle and volume of particle. So these are the parameters of unit cell. Unit cell चे parameters आहेत. पहिली आहे एससी, दुसरी आहे बीसीसी, तिसरी आहे एफसीसी. The relation between R and A. R आणि A चा रिलेशन काय असते? आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये R इज इक्वल टू काय असते? a/2. R इज इक्वल टू a/2 असते. तर याच्यामध्ये R इज इक्वल टू काय असते? √3a/4. याच्यामध्ये आर इज इक्वल टू काय असतो? √2a बाय काय असतो? 4. यांच्या व्हॅल्यूज येतात. दिस व्हॅल्यू बिकम्स इज इक्वल टू 0.500a. दिस इज ए ला एज इट इज. आर ची किंमत येते ही. आर इज इक्वल टू. ओके, अँड नाव दिस आर इज इक्वल टू म्हणजे 1/2 इज इक्वल टू किती येतो? 0.5. सो दिस आर इज इक्वल टू 0.4330a. हे पार्टिकल पॅरामीटर चालू आहे. याला काय म्हणतात? पार्टिकल पॅरामीटर्स. द व्हॅल्यू इज आर ची व्हॅल्यू 0.4330 आहे. द व्हॅल्यू ऑफ आर, या आर ची किंमत येते √2a/4. इट कम्स 0.3535. 0.3535a. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ कोणाची आहे? आर ची व्हॅल्यू. राईट. नाउ the next point, that is the volume of sphere. आपण पाहिलं आता व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय असते? एका पार्टिकलची व्हॉल्यूमची स्फिअर. इन एससी मध्ये, सिंपल क्यूबिक मध्ये व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. एक पार्टिकलची व्हॉल्यूम काय असते? द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू, इन कशामध्ये? इन एससी युनिट सेल. इन एससी युनिट सेल द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इन एससी युनिट सेल इज इक्वल टू हाऊ मच? किती असते? πa3/6. It is πa3 किती असतो? by 6. and it is, this volume is √3 πa3 cell, √3 πa3 divided by how much? 16. and it is
it is again pi a cube. This is the pi a cube divided by pi a cube same divided by 12 into root 2. ही व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, एक पार्टिकलची व्हॉल्यूम असते सिंगल पार्टिकलची, याच्यावरून टोटल व्हॉल्यूम काढतो आपण. ही व्हॉल्यूम किती येते? इट कम्स नाउ दिस इज इक्वल टू this comes it equals to this equals to 0.5237. It comes 0.34. It comes 0.185. Okay, 0. How much it is? 185. So ही झाली व्हॉल्यूम ऑफ कोणाची? वरचा a क्यूब विल बी कॉन्स्टंट, हे a क्यूब ॲज इट इज राहणार, a क्यूब विल बी ॲज इट इज, a क्यूब विल बी ॲज इट इज. तर हे झाले व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलची. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढूया आपण. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, नंबर ऑफ पार्टिकल किती असतात एससी मध्ये? एससी युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स आर ओनली वन पार्टिकल. देअरफॉर द सेम फॉर्म्युला पाय a क्यूब डिवाइड बाय किती येतो? 6. म्हणजे याची व्हॉल्यूम किती येते? सेम 0.5237 a क्यूब. 0. किती येतो? 5237 a क्यूब. आता बीसीसी मध्ये सुद्धा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कशी आहे? सेम असते. इन बीसीसी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आर 2 असतात नंबर ऑफ पार्टिकल, त्यामुळे काय होऊन जाते? √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 16 into 2. सो इट कम्स √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 8. √3 पाय a क्यूब डिवाइड बाय किती येतो? 8. आता हे आहे पाय a क्यूब डिवाइड बाय 12 into √2 मल्टिप्लाइड बाय 4. 4 पार्टिकल असतात म्हणून याचं किती येते? 4 त्रिकम 12. सो इट इज पाय a क्यूब डिवाइड बाय 3 into √2. पाय a क्यूब डिवाइड बाय 3 into किती येते? √2. ही किंमत आता याच्यात डबल करायची व्हॅल्यू. बेचोक किती होतात? 8. बेचोक 8 बेत्रिक 6.0. सो इट विल बी 0.68. बेचोक 8 बेत्रिक 6 0. बेपंचे 10 ला 0. दिस व्हॅल्यू कम्स बेपंचे 10 ला 0. याचा 8 16 17 ला 7 8 ला 1 बेक 4 4 पंचे 20 ला 0. याच्या 2 4 8 32 32 आणि 2 34. 32 आणि 2 34 ला 4 ह्याच्या 3 4 1 4 आणि 3 किती येते? 7. सो इट इज 74. ओके, अँड दिस 0 विल बी ॲज इट इज. सो 4 ने याला मल्टिप्लाय करायचे. 4 पंचे 20 ला 0 ह्याच्या 2 4 8 32 आणि 2 34 ला 4 ह्याच्या 3 4 1 4 आणि 3 किती होते? 7. तर हे परत काय होते? a क्यूब. इट इज अगेन a क्यूब. सो इन दिस वे दीज आर द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम किती आली याची? 0.5237. सेम, दिस विल बी द सेम. वाय? दोघांमध्ये सुद्धा नंबर ऑफ पार्टिकल किती असतात? ओनली वन नंबर ऑफ पार्टिकल इज वन पार्टिकल इज प्रेझेंट. हियर 2 पार्टिकल इन बीसीसी. That's why it is multiplied by 2. In FCC there are how many particles are there? 4 particles in FCC. Therefore it is multiplied by 4. FCC. The number of particles in FCC are the 4 particles are. Okay. So these values are important. Relation between R and A. ही relation between कोणामध्ये आणि कोणामध्ये आहे? R आणि A मधला relation. R is equal to √3a by 4. R is equal to √2a by 4. And this is equal to 0.3535a. 35 का a? It is 0.185 a cube. 0.34 a cube. This is 0. So this is the age length and particle parameter. हा एक शार्ट मध्ये टेबल आहे. हा टेबल लक्षात ठेवायचा. व्हॉल्यूम ऑफ एससी ची काय असते? व्हॉल्यूम पाय a क्यूब बाय 6. व्हॉल्यूम ऑफ बीसीसी ची व्हॉल्यूम काय असते? √3 पाय a क्यूब डिवाइड बाय 16. व्हॉल्यूम ऑफ एफसीसी ची व्हॉल्यूम काय येते? पाय a क्यूब डिवाइड बाय 12 into √2. पाय a क्यूब डिवाइड बाय 12 into √2. हे कोणाची व्हॉल्यूम आली? एफसीसी बॉडी, एफसीसी युनिट सेल. हे काय? एफसीसी युनिट सेल. सो इन दिस वे दीज आर द पार्टिकल पॅरामीटर्स. याला काय म्हणायचे? पार्टिकल पॅरामीटर्स. रेडियस, एससी ची रेडियस काय असते? r इज इक्वल टू a बाय 2. बीसीसी ची रेडियस r इज इक्वल टू √3a बाय 4. एफसीसी ची रेडियस r इज इक्वल टू √2a बाय 4. तर हे 3 रेडियस आणि हे 3 व्हॉल्यूम्स. दीज आर याला काय म्हणतात? व्हॉल्यूम. हे आहेत व्हॉल्यूम आहे.
व्हॉल्यूम असल्यामुळे काय आला युनिट ए क्यूब आणि ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय असतो व्हॉल्यूम असतो. ओके.